जोरदार पावसामुळे मुंबईची गती मंदावली। मुंबईची लाईफलाईन विस्कळीत। रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूकही खोळंबली। मुंबईला पावसाचा रेड अलर्ट। आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका। मुंबई महानगरपालिकेचं मुंबईकरांना आवाहन। राज्यभरामध्ये पावसाचा धुमाकूळ। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवलीतल्या शाळांना उद्या सुटी जाहीर, तर इतर भागातल्या शाळांचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। कोकणला मुसळधार पावसानं झोडपलं। जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर। नदीकाठची गावं सुद्धा पाण्याच्या विळख्यात। पावसामुळे मराठवाड्यातील 800 गावं बाधित। 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। वाशिममध्ये 40 वर्षांनंतर मोठा पाऊस। पालकमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। पंचनामे करून तत्काळ मदत करण्याच्या दिल्या सूचना। वाशिममध्ये पावसाचा कहर। कांज आणि उतावळी नदीला पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यात पावसाचं थैमान। पूर्णा नदीला पूर। शेतीचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। मोदींनी राधाकृष्णन यांचं केलं कौतुक। 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी होणार निवडणूक। एनडीएचे उपराष्ट्रपती पदासाठी CP राधाकृष्णन उमेदवार। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान करावं। मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन।